रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या किचन किंग भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। काय झालं, मी परवा सकाळी उठल्यावर माझ्या डोळ्यासमोर एक असं एक चित्र आलं। चित्र काय होतं की साल आहे 2070 आणि कोर्टाची रूम मला दिसली डोळ्यासमोर आणि तिथे केस चालू आहे। आरोपीच्या पिंजऱ्यात नवरा उभा आहे आणि जज बसलेत आणि तिकडे साक्षीदार बायको आहे, म्हणजे ती असे बोलतीये, जज साहेब 2 वर्ष झाली लग्नाला। किती 2 वर्ष झाली। या 2 वर्षात ह्या माणसाने मला नीट जेवायला पण घातलेलं नाहीये। साधी आमटी करायला सांगितली, कधी डाळ शिजलेली नाही, कधी मीठ कमी, कधी पाणी जास्त। साधा चहा करता येत नाही जज साहेब, साधा चहा करता येत नाही या माणसाला। एक दिवस मी त्याला वडे बनवायला सांगितले नाश्त्याला, तळता सुद्धा आले नाहीत वडे। त्यामुळे जज साहेब मला या माणसाबरोबर संसार करायचा नाही। मला घटस्फोट हवा म्हणजे हवा, घटस्फोट हवा म्हणजे हवा, घटस्फोट हवा म्हणजे हवा। लगेच कोर्टामध्ये ऑर्डर ऑर्डर। जज साहेबांनी विचारलं नवऱ्याला, काय तुमचं म्हणणं काय? नवरा अतिशय दीनवाणा, डोळ्यात पाणी आणून, जज साहेब माझी पत्नी म्हणते ते खरं आहे की मला नव्हतं 1.5 वर्षापर्यंत मला काही करता येत नव्हतं, पण आई शपथ जज साहेब, आई शपथ सांगतो, गेल्या 6 महिन्यात मी खूप सुधारले। मला चहा बनवता येतो, मला कॉफी बनवता येते, मला आमटी बनवता येते, मला भाजी बनवता येते, फक्त पोळ्या जरा कधी कधी वेळा वाकडा आकार होतो। पण जज साहेब प्लीज या छोट्याशा चुकीसाठी मला घटस्फोट देऊ नका जज साहेब। कोर्टामधली कुजबुज। जज साहेब म्हणतात ऑर्डर 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 ऑर्डर। जज साहेब म्हणतात तुमचं हे म्हणणं मला अमान्य आहे, मी घटस्फोट मंजूर करतो। ठाक ठाक। असं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं। समस्त नवरे मंडळींचे, आय मीन टू से होऊ घातलेल्या नवरे मंडळींचे चेहरे काय झालेत बघा। नाही काही काळजी करू नका, मी आहे ना, इथे कशासाठी बसलोय, मी काही काळजी करायचं कारण नाही। म्हणजे अशी परिस्थिती येईलच असं माझं म्हणणं नाही, पण आली तर कसं आहे, समस्येला तोंड द्यायला आपण तयार राहायला पाहिजे। आणि म्हणूनच एक किचन किंग इथे बोलवलेलं आहे जो तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आपण त्याचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव अजय फंड। अजय फंड। कुठे राहता आपण? मी पुण्यामध्ये कोरेगाव पार्कमध्ये राहिलो। आणि काय करता तुम्ही? मी एक थेरपिस्ट आहे, लोकांना थेरपी देतो ज्यांना BP, डायबिटीज, स्पॉन्डिलोसिस, आर्थरायटिस वगैरे असतात। तर साऊथ कोरियन कंपनीची एक मशीन आहे सेराजिम नावाची, त्याच्यावर पूर्ण स्पाईनवर आम्ही थेरपी देतो। अच्छा, मशीन लावता तुम्ही? हां, बरं वाटतं? हो, त्याच्याने ॲक्च्युली जसं आपण आपल्या मोबाईलला चार्ज करतो तसं त्या प्रकारे माणूस चार्ज करू शकतो। हो, पण त्यातलं दुखणं कसं कमी होतं? सर्वात पहिलं जेव्हा एखादी माणसाचा जो जन्म आतमध्ये म्हणजे घडत असतो, कन्सीव्ह जेव्हा म्हणू शकतो आपण त्याला, त्याचं गरोदर आईच्या पोटामध्ये असतो, तेव्हा सर्वात पहिलं मनुष्य नावाच्या प्राणीचा पहिला स्पाईन हा ब्रेन तयार होतं। ब्रेन तयार? हां, ब्रेनमधून एक नर्स बाहेर येते, त्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो। बरोबर। आणि ती ॲक्च्युली कसं आहे की ते ब्रेनला कनेक्ट असल्या कारणाने त्याच्यामध्ये त्या नर्सला आपल्या शरीराच्या प्रत्येक जेवढे पण जे पार्ट्स आहे, ऑर्गन्स आहे, यांच्या सर्वांच्या नसा येऊन त्याला मिळालेल्या असतात। बरोबर। जेव्हा त्या सिग्नल देतील स्पायनल कॉर्डला, तर स्पायनल कॉर्ड सिग्नल देतील ब्रेनला आणि त्यानुसार रक्तपुरवठा होईल। बरं। ज्या नर्व्समधून आपल्याला सिग्नल मिळणार नाही त्या तिथं आपलं ब्लड मिळणार। हां, ब्लड जर जिथं मिळालं नाही तर तिथं तो प्रॉब्लेम हा वाढत जातो। बरोबर। आपल्या सवयीनुसार आपण स्पाईनचा कसाही वापर करतो। हो, काय कसाही आपण बसतानाच आपण पोक काढून बसतो। बरोबर। या कारणाने काय होतं, आपल्या शरीरामध्ये जसं आपलं उतरत्या वयाकडे लागतो तेव्हा हे प्रॉब्लेम्स वाढत जातात क्रिएट। जेव्हा आपण यंग असतो तेव्हा ते आपल्याला जाणवत नाही, कारण शरीरामध्ये तेवढी ताकद आणि शक्ती असते आणि त्याच्याकडे आपण लक्ष नसतं, कारण आपण जरा पैसे कमावण्याच्या मागे असतो। बरोबर। एकदम बरोबर। अशा प्रकारे ही जी थेरपी आहे हे पूर्ण जगामध्ये फ्री ट्रीटमेंट्स आहे। बेसिक समजा मला तुम्ही काय काय दुरुस्त करता? यामध्ये साधारणतः 82,000 दुरुस्त होऊ शकतात।
म्हणजे आता डायबिटीस जे असा रोग आहे की त्याच्यावर आजपर्यंत कुठलं औषध नाहीये. बरोबर. पण ह्या थेरपीने 110% हा रोग बरा होऊ शकतो. म्हणजे हा प्रेशर पॉईंटचं मशीन आहे का काय? हे ॲक्च्युली कसं आहे, प्रोजेक्टर आहे, त्याच्यावर जेड नावाचे स्टोन, आपण कसं आहे वेगवेगळे असे स्टोन्स वापरतो अंगठीमध्ये, तसा जेड नावाचा स्टोन्स आहे. त्याच्या मागून एखादी लाईट आपण जर सोडली तर सूर्याची जशी कवळी किरण आहे, ज्याला आपण FIR रेज म्हणतो, तसे ते बाहेर पडतात आणि ते बॉडीमध्ये प्रवेश करून जे टॉक्सिन्स आहेत ते क्लिअर करतात आणि अशा प्रकारे ते वेस्ट मटेरियल थ्रू बाहेर पडतात. ठीक. आणि आता घरी कोण कोण आहे? माझं जॉईंट फॅमिली आहे. व्हेरी गुड. आमच्या घरामध्ये 22 सदस्य आहे. 22 लोक आहेत? हो. आणि स्वयंपाकघर किती आहेत मग? स्वयंपाकघर तसे 4 आहे. काय, कारण प्रत्येकाला जे पाहिजे ते खाऊ शकतो. बरोबर. कारण एवढी सगळे एकत्र आहेत, शिट्टी मारली सगळे 22 जण एकत्र. हो. त्यामुळे आणि मिसेस म्हणजे हाऊसवाईफ आहे आमच्या. हो बरोबर. ते म्हणजे ते एक वेगळं होम डिपार्टमेंट एक वेगळं असतं. राईट. बरं घरात खाण्याचं वैविध्य असेल म्हणजे खूप. हां. हो. ठीक आहे. आज आमचे खवय्ये वाट बघते. तुम्ही आज आम्हाला काय खायला घालणार आहात? काय काय बनवणार तुम्ही आज? मी आज पहिली प्रथम डिश बनवणार आहे. त्या डिशचं नाव आहे फलाफल म्हणून. फलाफल. हां. ओके. जसं आपल्याकडं साधारणतः कुठलाही एखादी सण आला तर आपण कसा भजी वगैरे हा असा वेगळा पदार्थ एक स्नॅक्स बनवतो, तसं MP UP मध्ये फलाफल नावाचं अशा प्रकारचा एक पकोडे टाईपच आयटम आहे. ओके. दुसरा जो आहे तो स्टफ अंडा करी. चला आता आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि तयार करू आणि मग आणू. हो. ओके. अजयजी आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. अजयजी तुमचं किचनमध्ये स्वागत. ओके. पहिला आपण काय बनवतोय मला सांगा. पहिलं प्रथम आपण फलाफल नावाचा हा पदार्थ तयार करतोय. फलाफल. हो. हा तुम्ही शिकलात कुठे? हा एक माझा मित्र आहे मनोज दुबे म्हणून. त्याच्या घरी ॲक्च्युली हा केला होता, तेव्हा मी त्याच्या मिसेसकडनं ही रेसिपी घेतली आणि मला तर हे खूपच आवडलं ही डिश. त्याकरता मी म्हणलं माझ्या घरी मी काहीतरी वेगळा पदार्थ दे. एकंदर घरातल्या लोकांची संख्या लक्षात घेता काहीतरी वेगळा पदार्थ आपल्या हातात पाहिजे. हो. इस्पिकचा एक का? हो. ओके. मला साहित्य सांगता काय काय? साहित्य आहे काबुली चणे, ब्रेड क्रम, कांद्याची पात, सॉस, पासले, लसूणची पेस्ट, त्यानंतर कोथिंबीर, खायचा सोडा, जिरा पावडर, मिरकट पावडर, लाल तिखट आणि मीठ. बरं, ह्या तिन्ही गोष्टी आपल्या रामदेवच्या आहेत ना? बरोबर. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या रामदेवच्या आहेत. ओके. म्हणजे जरा एक वेगळी टेस्ट. आता काय करायचं मला सांगा जरा. आता सर्वात प्रथम आपल्याला काबुली चणे, कांद्याची पात, पासले आणि कोथिंबीर हे एकत्र त्याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. ओके. मी तुम्हाला बाऊल लागेल ना? हो. ओके. हे सगळं आपण एकत्र करतो. हो. आणि त्या बाजूला आम्ही तेल तापत ठेवले. हो. ह्याला आपण मिक्सरमधून काढायचं का? हो. आम्ही हे वाटण करून घेतलेलं आहे आणि ते हरभरे होते ते आपण भिजवलेले आपण आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलेले. बरं. आणि त्यानुसार ते भिजल्यानंतर आपण हे तर त्यामुळे जरा असं ओल आहे या ह्याच्यात वाटणार. बरोबर की नाही? हो. ओके. आपण हे झालेलं आहे. आता काय करायचं मला? आता यानंतर थोडंसं हा जो पदार्थ आपण तळलेलं वाटण हे गर्द होण्यासाठी आपण ब्रेड क्रम वापरणार आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे. त्यानंतर खायचा सोडा कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं. रामदेव काय घालतो? रामदेव जिरा मसाला घालतोय मी. त्यानंतर रामदेवांचा काळी मिरी पावडर, त्यानंतर त्यांचा रामदेवांचा लाल मसाला जरा जास्त घाला म्हणजे तिखट आवडतं. आपल्याला तिखट आवडतं त्याकरता. आणि मीठ चवीनुसार मीठ. आणि त्याचबरोबर लसणाची पेस्ट. चांगले मिश्रण एकत्रित करू. ओके. तुमच्या घरी आता 22 माणसं आहेत. हो. बरोबर की नाही? हो. बरोबर. तर सकाळी जे आपण ब्रेकफास्ट घेतो ते एक्सचेंज होतं की नाही? हो, होतं ना. हो. म्हणजे आता कुणाला पोहे आवडतात, कुणाला इडली आवडतात. बरोबर. मोस्टली आमच्याकडं रविवारी जे आहे त्या दिवशी आमच्या सर्वांचा ॲक्च्युली सर्वात चांगला दिवस, कारण का त्या दिवशी आम्हाला रविवारी जो ब्रेकफास्ट आहे तो प्रत्येकाला आवडीनुसार ज्याला जे पाहिजे, म्हणजे कधी आलू पराठे होतील, काय कधी पावभाजी होईल, व्हरायटीमध्ये मिळेल. ओके. बरं, चारी वहिन्याच्या त्या पुण्यातल्याच आहेत का बाहेरून आलेल्या? नाही, माझी एक मोठी वहिनी जी आहे ती पुण्यातली आहे आणि बाकीच्या तिन्ही वहिनी आहे त्या पुण्याबाहेरच्या आहे. ओके. आणि बहीण नसल्यामुळे तुमच्या आईवडिलांना दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणायचं चान्सच नाही. पण माझ्या लकीली माझ्या 2 नंबरच्या भावाला आमच्या घरामध्ये एकच मुलगी आहे. त्याकरता तिचे सर्वात मयुरी तिचं नाव आहे आणि तिचे सर्वात जास्त लाड होतात. ओके. म्हणजे त्यावेळी तुम्हाला म्हणायला चान्स आहे, दिल्या घरी तू सुखी राहा. बरोबर. ओके. आपलं हे आता झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. तर ह्या प्रकारे आपण चमच्याच्या साह्याने त्याचे एक चांगले छोटेसे मोल्ड करून, जसे आपण भजी करतो अशा प्रकारे आपण आता हे मोल्ड करून तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. अरे वा. मोठा
अच्छा, चमच्यावरच तुम्ही गेलोय? हो, म्हणजे सोपं चमचा करायची काहीच गरज हो, काही गरज नाही आणि जरा व्यवस्थित येईल अशा प्रकारे. तर खालून सोडा जरा. ओके, हे काढल्यानंतर आपण खायचं कशाबरोबर? हे आपण सॉस बरोबर खाणार. टोमॅटो सॉस. हो. आणि हे झटपट होणार आहे. हो. फक्त आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की आदल्या दिवशी आदल्या दिवशी भिजवून ठेवायला लागतं. बरं, ते हरभरे पाण्यात भिजवताना ते गरम पाणी, गार पाणी? नाही, काही नाही, गार पाण्यातच आपलं नॉर्मल पाणी जे आहे. मीठ काय घालायचं ते? हा, तर नाही, मीठ वगैरे काय घालायचं, नुसते आपले हरभरे पाण्यात भिजवायचे. बरोबर. हे काढल्यानंतर हात भाजणार नाही याची खबरदारी घेऊन लगेच सॉसमध्ये बुडवायचं आणि खायचं. उडवा काय म्हणतो, घ्या साहित्य आणि कृती. फलाफल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला काबुली चणा, ब्रेड क्रम्स, टोमॅटो सॉस, कांद्याची पात, पार्सली, लसूण, कोथिंबीर, चिमूटभर खायचा सोडा, जिरेपूड, मिरपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेले काबुली चणे, कोथिंबीर, पार्सली आणि कांद्याची पात घेऊन हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या मिश्रणामध्ये 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम्स, चिमूटभर खायचा सोडा, जिरेपूड, मिरपूड, तिखट, लसूण आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं. या मिश्रणाचे पॅटीस करून ते कडकडीत तेलात खरपूस तळून घ्यावेत आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावेत.